स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी। नव्या जोडप्याच्या चेहऱ्यावर कसा एक आनंद ओसंडून वाहत असतो, उत्साह असतो, तसं काही यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही। काहीतरी तणाव मात्र जाणवतो। म्हणूनच म्हणतोय काही महिने निदान एक वर्ष तरी राहू दे त्यांना निशिकांच्या फ्लॅटवर। स्वातंत्र्य मिळालं की खुलतील दोघं। मेघनाला इतक्या माणसांमध्ये राहायची सवय नाहीये, राहू दे त्यांना स्वतंत्र। काय वाटतंय तुला? मला विचाराल तर नको। नाही म्हणजे आदित्यला मुळातच हे मान्य होणार नाही। तो काय आपली वाडी सोडून जाणार नाही। आणि काय? आणि अहो त्या पुरीला बिचारीला काहीच येत नाहीये। हाल होतील दोघांचे। मी तर म्हणतो होऊ दे। अहो हाल हे सगळ्यात चांगलं बॉन्डिंग सोल्युशन असतं। बघतील त्यांचं ते। आणि मी तुला सांगतो काही उपाशी बिपाशी राहणार नाहीत दोघ। तरीही नको। उलट जो काही तणाव आहे ना, जो काही वाद आहे तो आपल्या डोळ्यासमोर होऊ दे ना। चला जेवायला। झालं? संपलं? संपलं। हे फायनल कळलं? चला। आज्ञाधारक नवरा आहे मी, काय करणार दुसरं? चला। हॅलो, जेवलीस का? नाही अजून। 1:30 वाजायची वाट बघत होते। मी पण। बाय बाय। मेघना, तू? मला वाटलं आदू। भेटलाच नाहीये नंतर। काही दिवसापूर्वी माझ्या घरी मोरांची स्केचेस आली। राजस्थानला गेला होता बहुतेक। तुला सांगतो एका चतकोर कागदावर सगळे स्केचेस आहेत, पण इतकी नीट नेटकी आहेत बघत राहावंसं वाटतं। हा कुठे आहे माहित नाही। हे असं मन मोकळं जगायला खरंच हिम्मत लागते।
कुठेस? काय नाही. हरवली होतीस ना? मी सुद्धा हरवलो होतो. एनिवेज आपण कॅन्टीनला जाऊया. एक छान गरमागरम चहा घेऊ, म्हणजे मस्त फ्रेश वाटेल. अरे नाही, मला आता निघायला हवं. नेक्स्ट टाइम. ठीक आहे, नो इश्यूज. टेक केअर. थँक्यू. बाय. बाय. काय रे, एकटाच बाहेर बसून काय करतोय? जाम बोर झालोय ग. कधी काढणार आहे प्लास्टर? आतमध्ये किती खाज सुटते. काढतेच रे लवकर. साक्षी, फोडूया आपण. ए गप्प बस आता, नाहीतर माझ्या आजीला जाऊन नाव सांगेन. त्यापेक्षा स्वतःचा होमवर्क कर ना. हो ग, माझी शाळा पण खूप बुडली. पोर्शन सगळं भरून काढायचंय. साक्षी, नव्या काकूने तुझी मदत केली होती ना, तशी माझी मदत करायला सांग ना. अरे नको, त्यापेक्षा आईची मदत घे. नाहीतर काकूची मदत घेतली म्हणून आई जाम रागवेल तुझ्यावर. आपली आई ना खूप अति करायला लागलीये. जाऊ देत, तू करशील ना माझी मदत? हो, डोंट वरी माय ब्रदर. हे होईना पण आईला जाऊन सांगू नकोस मी नव्या काकूची मदत घेणार होतो ते. नाही तर समजूनच जा, या हाताने सुद्धा प्लास्टर. विजया, तू चहा करतेस का मी करू? टाकते माई. बरं, त्या हिचा मेघनाचा पण टाकून ठेवू का? येतच असेल ती आता. नको, तिच्यासाठी नको करूस. अगं तिला लेक्चरला कधी कधीतरी उशीर होतो, नाहीतर मैत्रिणी भेटतात, मग त्यांच्याबरोबर टाइमपास करत बसते. आणि ग करून ठेवला ना की त्याची चव राहत नाही ग तशी. ती आली ना की 5 मिनिटात ताजा ताजा चहा करू तिच्यासाठी. नाही, आपण चहा करून ठेवायचो आणि ही कॅन्टीन मधून परस्पर घेऊनच आलेली असायची. नाहीतर आदित्य आणि ती बाहेरही जातील कदाचित, नाही का? नाही, ती आली ना की तिच्यासाठी काहीतरी छानस तिच्या आवडीचं ताजं ताजं खायलाही करू. नाहीतरी आपल्याकडे जेवायला उशीरच असतो, भूक लागेल तिला. अय्या माई, माझे लाट नाही केले तेवढे कधी. अगं खरे लाड सुनेचे करायचे असतात. तू माझी लेकेस की नाही? नाही, मग मला सूनच माना आणि परत नव्याने लाड करा माझे. वा, शहाणीच आहेस. उलट मलाच आता 2-2 सुना आल्यात. तुम्हीच माझं सासू म्हणून लाड करायला हवं, कौतुक करायला हवं. नाही नको, ते पहिलंच बरं आहे. तुम्हाला आत बोलावलंय. एक्सक्यूज मी. येस मॅम. मला आदित्य देसाईंना भेटायचं आहे. ओ सर तर मीटिंग साठी बाहेर गेलेत. तुम्ही? मी मिसेस देसाई. ओ हॅलो मॅम, एकच मिनिट हा, मी शेखर सरांना बोलावते. मॅडम प्लीज तुम्ही बसा ना. हो, थँक्यू. हॅलो सर, देसाई मॅडम आलेत. हॅलो मिसेस देसाई, मी शेखर. लग्नात ओळख झाली होती. हाय. हाय. आदित्य, तुम्ही इथे येणार हे कळवलं नव्हतं का त्याला? नाही, कळवलं असतं तर तो गेलाच नसता बाहेर. मी फोन करू का त्याला? नाही नको. ठीक आहे. सरप्राईज द्यायचंय. हो. पण आता कसं देणार? कारण जोपर्यंत मीटिंग संपत नाही तोपर्यंत ऑफिसला येणारच नाहीये. सो ठीक आहे, मी वाट बघते त्याची. तुम्ही केबिन मध्ये बसता का त्याच्या? मी कम्फर्टेबल आहे इथे. यू प्लीज कॅरी ऑन विथ युअर वर्क. ओके, ॲज यू विश. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा सांगतो. बसा प्लीज. माई, ओ माई जाम भूक लागली यार. पटकन खायला दे मला काहीतरी. जाम दमलोय आणि जाम भूक लागली. हो, तू हातपाय धुवून घे, तोपर्यंत मी काहीतरी करते खायला. अरे थंडीची भूक लागतेच. मस्तपैकी शेवयाचा उपमा करू का मी? उडदाची डाळ घालून तुला आवडतो तसा. जा हातपाय धुवून घे. ऍक्च्युली ना आज 2 हेक्टिक मीटिंग्स होत्या, त्यामुळे जाम दमाल झालाय. मी पडतो जरा. नाही,
आता आडणी वेळ झोपायचं नाही. किती वेळ सांगायचं तुला? हातपाय धुवून घे, तोपर्यंत उपमा तयार होतोय. ते तयार व्हायला थोडासा वेळ जाईलच ना, तोपर्यंत पडतो मी. ते झालं की उठव मला. तू माझं ऐकणार आहेस की? काय चाललंय तुझं हे? ऐकणार म्हणून नाही हा मुलगा. 1000 वेळा सांगितलं दिवे लागण्याच्या वेळी झोपू नये म्हणून, पण ही मुलं ऐकतील तर ना आमचं. वेडेपणा करतेय का मी? आदित्यला राग नाही ना येणार? तो चांगला वागत होता तर मी त्याच्यावर देव होऊ नको, उपकार करू नको, माणसासारखा वाग म्हणून ओरडले. पण मी स्वतःच माणसासारखे नव्हते वागत. चांगल्या माणसाशी प्रेमाने नाही, पण किमान चांगलं तरी वागू शकते ना मी. पण हा आहेच कुठे इथे? मिसेस देसाई, नाही म्हटलं खूपच उशीर झालाय आणि ऑफिस आवर्सही संपलेत. आदित्य येईल असं वाटत नाही. मी सोडू का तुम्हाला कुठे? नाही नको, थँक्यू. मी अजून एक 5-10 मिनिटं थांबेन आणि मग निघते. यू प्लीज गो अहेड. ओके फाईन, बाय. बाय. आदित्य, ए आदित्य, आदित्य उठ बाळा. किती वेळा सांगितलं आडणी डब्यात झोपू नये म्हणून? भूक लागली ना, चल खायला केलंय, उठ चल. मेघना आली का? नाही ना, मी पण तिचीच वाट बघते. एव्हन यायला हवी खरं तर. बर तू तिन्ही सांजेला झोपू नकोस, चल उठ. नाही अगं प्लीज, 5 मिनिटं झोपतो ना. मेघना आली की हाक मार, मग आम्ही एकत्रच खाऊ. हट्टी आहेस एक नंबरचा. ऐकणार नाहीस ना माझं? भूक भूक करायचं आणि गार झाल्यावर खायचं. उठ उठ, झोपू नकोस, चल. अनोळखी जगात आल्यासारखं वाटतंय. इथे पूर्वी कधीच आले नव्हते. रोज घरात आणि कॉलेजमध्ये कळसूत्री बाहुलीसारखी वावरते मी. इथे मोकळं वाटतंय, बरं वाटतंय. पण जरा भीतीही वाटते, स्वतःचीही आणि जगाचीही. हा पण आपल्याच मनाला इतके का घाबरतो? पण असं करून कसं चालेल? मनावरचं ओझं, मनातली भीती काढून टाकायला हवी. आदित्याची भीती वाटत होती मला. नवरा म्हणून माझ्याशी कसंही वागू शकला असता तो. त्याला सगळं सांगितल्यावर लग्न मोडू शकला असता किंवा माझी बदनामीही करू शकला असता. आणि कदाचित बळजबरीही. पण यातलं काहीच नाही केलं त्याने. किती वेगळं आणि किती छान वागला तो, एखाद्या जिवलग मित्रासारखा. हो, मित्रच झालाय तो माझा. आणि मी किती अपमानकारक वागले. पण नाही आदित्य, मी हे सगळं भरून काढेन. मी निभावेन तुझी मैत्री. मला आयुष्यात काय करायचंय ते कळण्यासाठी ती मैत्रीच आधार होणार आहे माझा. तुझ्याशी मैत्री केली तर माझी माझ्याशीही मैत्री होईल कदाचित. आणि मग मेघना घाबरलेली, दडपणाखाली असलेली मुलगी नाही राहणार. टोण्यांनो, काय चाललंय तुमचं? हा, काय मस्त वास येतोय. मायाजी, वास छान येतोय. पण आम्हाला काय सांगितलंस? त्याचा सुद्धा विचार करतोय. काही विचार करण्याची गरज नाहीये. आता अर्ध्या तासापूर्वी तुमचं खाणं झालेलं आहे. चला आत पण अभ्यासाला.
माई आजी तूच बोलतेस ना थंडीची भूक खूप लागते. लबाड नुसते. आदित्य काकाला भूक लागले म्हणून केलाय उपमा. काही मिळणार नाही तुम्हाला. माई आजी आम्हाला जस्ट टेस्ट देशील? जस्ट टेस्ट हवी तुम्हाला. लबाड नुसते. जा प्लेट घेऊन ये. हळू हळू पाय दुखेल तुझा पल्लाव. इकडे दे. ही घे तुला. हळू रे आई ओरडेल परत. तिला पण ते चमचा. घे ग. काय आवडलं का? कुठे अडकले मी? बस तर येतच नाहीये आणि रिक्षा टॅक्सीही मिळत नाहीये. भीती वाटायला लागलीये. मगाशी मनात मोठमोठ्या वल्गना करत होते पण आता भीती वाटते. देवा अरे कुठे आहेस तू? सॉरी सॉरी मेघना मी निघतोच आहे. सॉरी सॉरी काय रे? गेले 1.5 तास वाट बघत उभी मी तुझी इथे. तुझा काही पत्ताच नाही. बरं फोनही नाही. हा सगळा एरिया अनोळखी आहे ना रे माझ्यासाठी. अगं हो हो राणी माहितीये मला. अगं पण इथे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? परवा दिवशी एकांकिका स्पर्धेची राऊंड आहे आणि ग्रँड रिहर्सल उद्या ठेवली होती. उद्या मीच नाही ना अवेलेबल म्हणून ती ग्रँड रिहर्सल आज पेपून करून घेतली आणि सगळ्यांची व्यवस्थित तालीम करून घेतली मी. आणि मधल्या मध्ये तो कॉस्ट्युम वाला माझ्या बाईकची चावी घेऊन गेलाय. त्यामुळे मी अडकून पडलोय. पण तुला कळत नाही का रे? तुझी वाट बघत उभी मी इथे म्हणून. तेही 1.5 तास. हो मेघना तू हे एकदा सांगितलंस आणि त्याच्याबद्दल मी तुला 3 वेळा सॉरी म्हटलं. 4थ्यांदा म्हणतो सॉरी बाई. ओके हे बघ आणि आता आपण जिथे जाणार आहोत ना तिथे गेल्यानंतर तुझा राग कसा विरघळून जाईल बघ. फॉसिल्स बघायला जायचे आपण. फॉसिल्स. अगं त्या सायन्स इन्स्टिट्यूटच्या कॅम्पस मध्ये आपल्याला एंट्री मिळणं ही सुद्धा केवढी भाग्याची गोष्ट आहे माहितीये. 10,000 वर्षापूर्वीचे फॉसिल्स आहे. जीवाश्म आहेत ते सगळे. अगं ते पास मिळवण्यासाठी किती धडपड केली माहितीये मी. कुणाला फोन केले काय काय बोलतच बसणारच का रे? ये ना लवकर निघ. पोच लवकर इथे. मला भीती वाटायला लागली इथे. कळतंय का तुला? हो वेडाबाई. अगं अशी पावसाच्या थेंबासारखी हळवी काय होतीयस? मेघना आहेस ना तू? मग गर्जना करायची गडगडाट कर मस्तपैकी. बी टफ डार्लिंग. हे बघ मी पोचतोच आहे. तो कॉस्ट्युम वाला आला की त्याच्याकडून चावी घेतो, बाईकला किक मारतो आणि डायरेक्ट 100-120 स्पीडला तुझ्यापर्यंत येऊन पोचतो. ओके? ए नाही नाही याद राख जर फास्ट बाईक चालवत आलास तर. ते काही नाही सावकाश आहे पण ऍटलीस्ट पुढल्या वेळी तरी वेळेवर पोचा सर. बरं आता ये लवकर. बरं बरं ठीक आहे सावकाश येईन मी. ठेवू? लवकर ये. बाय.
हा बोल शेखर. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण एक कन्सर्ननी फोन केला होता. का रे, काय झालं? नाही रे, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. तुझी वाईफ घरी आली? म्हणजे? अरे ऍक्च्युली ती आपल्या ऑफिसला आली होती तुला भेटायसाठी. ओके. शी वॉन्ट्स टू गिव्ह यू अ सरप्राईज. पण तुझं नक्की नव्हतं ना, तू मीटिंगहून परत ऑफिसला येणार होतास की नाही हेही माहित नव्हतं. बराच वेळ वाट बघत बसली होती तुझी. मी तिला नंतर विचारलंही की मी ड्रॉप करतो, पण ती नाही म्हणाली. सो जस्ट एक तुला इन्फॉर्म करायचं म्हणून फोन केला, बाकी काहीच नाही. थँक्स शेखर. यू वेलकम बॉस. चल बाय. माई हो अगदी नक्की. हो बरं बरं. ठेवू का फोन? मी येतो. अरे चाललास कुठे तू? शेव्यांचा उपमा तयार आहे, खाऊन घे पटकन. चल बघू. प्लीज प्लीज, मी आता जातो. आल्यावर मी तुला सगळं सविस्तर सांगतो. आल्यावर वगैरे काही नाही, गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घे. नेहमी तुझं काहीतरी निघतं. मला गेलंच पाहिजे. मी आल्यावर ऐक सांगतो जरा. सगळं. अरे माझं ऐक तरी जरा. गरम गरम आहे तोवर खाऊन घे. भूक लागले ना असं हेल्मेट तरी घेऊन जा. येतो. आदित्य. कठीण आहे या मुलाचं. मेघना. जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.